नमस्कार सर्वांना। तर मी अर्चना, तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आता मी इथे पूर्ण उंची घेणार आहे ब्लाऊजची, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे। 2.5 आणि 3 इंचावर मी टिक करणार आहे। तुम्ही बघू शकता इथे 13.5 होती आपली उंची, तर 14.5 घेतलेली आहे मी। तर जर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजची कटिंग केलीत ना तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल। तर मी इथून वरच्या साईडने 6 इंचावर खाली टिक करून मी इथे आता छातीचं माप टाकणार आहे। एवढी चेस्ट साईज आहे, त्याच्या आपल्याला इथे 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी पूर्ण टिक करून घेतलेली आहे आणि चेक करते आपलं खालचं पण जे मेजरमेंट आहे ते बरोबर आहे का। आणि जिथे आपण डॉट ठेवलं होतं तिथे मी आता पट्टीच्या सहाय्याने रेगा मारून घेणार आहे। आणि इथे पण 2.5 आणि 3 इंचावरती मी पट्टीच्या सहाय्याने आता लाईन मारून घेणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ब्लाऊज अतिशय परफेक्ट असं शिवू शकता कटिंग केल्याच्या नंतर। तर इथे मी कमरेचं माप टाकते। कमरेच्या मापामध्ये देखील कंबर जी आपली येते त्यामध्ये 2.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे असतात। इथे बघा पट्टीच्या साहाय्याने मी हे सगळे बॉक्स जे पॉईंट आहेत ते जॉईन करून घेते। आणि इकडे मुंड्याच्या साईडला 1 इंच 4.5 इंचावर टिक करून बॉक्स रेडी करून घेतला। खालून 2 इंचावरती इथे 2 इंचावरती मी लाईन ओढून घेतलेली आहे। इकडे अर्धा इंचावरती पुन्हा इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे। त्यानंतर इथे क्रॉस अशी 1 इंचावरची वरती लाईन ओढून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे मी खाली 5.5 इंच कटोरीचं माप टाकते, लाईन ओढून घेते सरळ इथे 1.5 इंच आणि 1 इंचावर टिक करून घेतलेली आहे मुंड्याची। आणि इथे मी 5 इंचावरती गळा रेडी करते। हा पुढचा गळा आहे आणि हा इथे मी आता आतमधला जो भाग आहे मुंड्याचा तिथे सेप देऊन घेते, आतमधला आणि बाहेरचा भाग जो आपला असतो तो। आणि इथे मी 2.5 इंचावर खालून सेप देऊन घेते आता 2.5 इंचावरती, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा मी हे मेजरमेंट चेक करते, आपली उंची पूर्ण बरोबर आहे का, आपण जे माप टाकले मेजरमेंट टाकले ते वाढवलेलं आहे ते बरोबर आहे की नाही। आणि त्यानंतर आता इथे मी कटिंग करून घेते। तुम्ही जर तुमच्या अशा ब्लाऊजची अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज अतिशय परफेक्ट आणि व्यवस्थित बसेल। आता आपल्याला हा जो साईडचा भाग आहे कटोरीचा तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा असे मेजरमेंट घ्यायची गरज नाही। जो आपण पाठीमागच्या भागावरती काढलेला असतो जो भाग आपला तोच इथे आपल्याला छापून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ह्याच्यावर ठेवलेला आहे। जो आपला पाठीमागचा भाग हा कापड हा ओपन केलेला आहे मी। आणि इथे बघा अशा प्रकारे मी इथे हा छापून घेतलेला आहे आणि पट्टीच्या साहाय्याने हा डार्क करून चॉकच्या साहाय्याने डार्क करून मग आता पट्टीच्या साहाय्याने मी याला व्यवस्थित असं करून घेते। आणि त्यानंतर याची मी कटिंग करते। आपल्याला ज्या 2 शेवटीचे 2 रेघ आहे त्याच्यामध्ये अलीकडची रेघ ही घ्यायची आहे डार्क करून। आणि त्यानंतर बघा इथे मी अशा प्रकारे याची आपल्या कटोरीचा जो साईडचा भाग असतो त्याची कटिंग झालेली आहे। त्याला असं वेगळं असं आपल्याला काही वेगळं मेजरमेंट घ्यायची गरज नसते, कारण की जे आपण पाठीमागचा भाग असतो त्याच्यावरतीच हा बनवलेला असतो, त्यामुळे हा कटोरीला अगदी परफेक्ट बसतो। तर अशा प्रकारे याची देखील कटिंग झालेली आहे करून। तर त्यानंतर आता मी इथे हा व्यवस्थित असा सेप देऊन घेते। याची एक्स्ट्राचे कापड जे आहे ते मी इथे कट करून घेते। त्यानंतर आता इथे मी स्लीव्सची कटिंग करणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी हा कापड आहे त्याचे मी 4 भाग करणार आहे। 4 भाग म्हणजे 4 घडी करणार आहे। इथे आपल्याला अशा प्रकारे हे कापड आतरून त्यानंतर इथे पूर्ण हाताची उंची घेणार आहे मी। हाताची उंची आपली जेवढी आहे त्याच्या इथे 1.5 इंच वाढवून घेणार आहे, कारण की हा साधा ब्लाऊज पीस आहे। त्यानंतर वरतून 1-1 इंचावर टिक करून जो मुंडा आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून खालच्या साईडने 3 इंच खालून 3 इंच घेऊन तिथे 1.5 इंच आणि 1 इंचावर टिक करून नंतर सेप देणार आहे। खालच्या बाजूने आपला जो घेरा आहे रुंदी आहे जी आपली हाताची त्याचा 4था भाग घेऊन त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून नंतर मी तिथे टिक करून लाईन ओढून आता मी स्लीव्सची कटिंग करून घेतली आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही स्लीव्सची कटिंग करू शकता। हा झाला आपला हा जो आपला राहिलेला भाग आहे तो आता मी कट करणार आहे इथे। हा झाला आतमधला भाग आपला स्लीव्सच्या समोरचा भाग आणि या साईडचा हा पाठीमागचा भाग आहे हा स्लीव्सचा। तर त्यानंतर आता इथे मी कटोरीची दाखवणार आहे मेजरमेंट तुम्हाला। इथे वरून तुम्हाला 3 इंचावर टिक करायचे आहे आणि त्यानंतर इथे 2.5 इंच इथून तुम्हाला 2.5 इंचावर टिक केल्याच्या नंतर अर्धा इंच साईडला काढायचा आहे।
वरतून तुम्हाला जो गळा आहे तिकडनं पाऊण इंच टिक करून लाईन ओढून घ्यायचे आणि जिथे आपण डॉट दिल्या होत्या त्या पूर्ण तुम्हाला जॉईंट करून घ्यायच्यात। डॉट जॉईंट झाल्याच्यानंतर असा शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीला। त्यानंतर आपलं कापड हे व्यवस्थित हे करून त्यानंतर इथे छापून घ्यायचं आहे आपल्याला कटोरी। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचं कटोरी ही पाठीमागच्या भागावरनं काढू शकता, त्यामुळे कटोरी ही अगदी परफेक्ट येते। तुम्ही एकदा हे पेपरवर देखील कटिंग करून तुम्ही नंतर ब्लाऊज पीसावर कटिंग करून शिवून बघू शकता, अगदी परफेक्ट असे तुमचे ब्लाऊज बसेल। त्यानंतर आता इथे मी योगपट्टीची कटिंग करणार आहे। तर इथे योगपट्टीसाठी मी आपली जी कंबर असते त्याच्यामध्ये चौथा भाग घेऊन 2.5 इंच एक्स्ट्रा वाढून घेणार आहे। समोरच्या साईडला मी घेणार आहे 4 इंच आणि पाठीमागच्या साईडला 3 इंच आणि पट्टीच्या साहाय्याने मी त्याला बॉक्स बनवून घेणार आहे। त्यानंतर 4 इंचावरनं मी इथे अशी क्रॉस अशी 3 इंचावरती कटिंग करून घेणार आहे। हा झाला आपला योगपट्टीचा भाग। नंतर योगपट्टीची कटिंग झालेली आहे आपली इथे बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपला जो डबल कटोरी असते 2 पीस कटोरी म्हणतात त्याला, ती कटोरी जी आपण कट केली होती तिची पूर्ण मेजरमेंट घेणार आहे मी। तर ती आपली जे मेजरमेंट येतं तेच मेजरमेंट इथे खाली घेऊन आपल्याला इथे 3-3 इंचावरती बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक साईडने आपल्याला 1-1 इंचावरती टिक करून अशा क्रॉस अशा लाईन मारून घ्यायच्यात 2.5 इंचावरती। त्यानंतर हा देखील असा बॉक्स रेडी होईल। हा बॉक्स असा रेडी झाल्याच्या नंतर हा जो आपला कटोरीचा खालचा भाग आहे तर हा असा मी इथे कट करून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपली डबल कटोरीची कटिंग झालेली आहे। तर सेम मला दुसरा देखील ब्लाऊज पीस शिवायचा होता, तर तोच कटिंग केलेला पीस मी दुसऱ्या पीसावर ठेवून आता मी त्याची कटिंग करते। तर याची देखील कटिंग झालेली आहे पूर्णपणे। तुम्ही अशा प्रकारे तुमच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता। साधी सरळ आणि सोपी पद्धत आहे ही 2 पीस कटोरीची कटिंग करण्याची। तर अशा प्रकारे झालेली आहे आपली इथे कटिंग।